पहिला सिनेरिओ असा आहे की तुमच्याकडे पैसेच नसतील आणि तुम्हाला माहित आहे की पैसे शिल्लक असल्यावर काय होईल. थोडंसं इन्शुरन्स घेता येईल, थोडं इन्व्हेस्टमेंट करता येईल, रिटायरमेंट प्लॅनिंग करता येईल, मुलांच्या हायर एज्युकेशनला काहीतरी तरतूद करता येईल. हा एक सिनेरिओ असेल. मग तुम्हाला असं वाटेल, बघा मी एक सिनेरिओ सांगतो की जर इन केस तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहत नाहीत असं समजा. मग अशा वेळेस तुम्हाला असं वाटेल की मला हा ऍडवायझर काय सांगणार आहे. ऍडवायझर इन्व्हेस्टमेंट करा, हे करा, थोडंसं रिटायरमेंटला, थोडंसं मुलांच्या एज्युकेशनला, थोडंसं इन्शुरन्सला पैसे टाका वगैरे. मग पैसे शिल्लक राहत नाही तर ऍडवायझर सांगणार काय. हा तुम्हाला पहिला प्रश्न पडू शकतो. मित्रांनो तसं नाहीये. ऍडवायझर उलट अशा काही फायनान्शियल कन्सेप्ट सांगेल की तुमचे पैसे शिल्लक राहायला चालू होतील. अनेक फायनान्शियल कन्सेप्ट आहेत की तुमचे पैसे शिल्लक राहायला चालू होतील. हा पहिला बेनिफिट आहे. आणि जे शिल्लक राहिलेले पैसे आहेत ते पुढच्या गोलसाठी तुम्हाला वापरता येतील, इन्व्हेस्टमेंटसाठी वापरता येतील. हा फर्स्ट सिनेरिओ. दुसरा, लिकेज कुठं कुठं आहेत का तुमच्या फायनान्शियल जर्नीमध्ये. लिकेजेस म्हणजे तुम्ही कुठं चुकीचे निर्णय घेतलेत, तुम्ही निर्णय घेतल्यामुळे तुमच्या हातात पैसे शिल्लक राहत नाहीत का. अनेकांचं होम लोन क्लिअर करत असताना असं असतं की पहिल्यांदा ते मोकळं झालं पाहिजे म्हणून एक्स्ट्राचे पेमेंट त्या होम लोन मध्ये टाकत असतात. एकदम चुकीचा डिसिजन आहे तो. मग ते एक मोठं लिकेज आहे ते. मग तसे काय काही लिकेजेस आहेत का. आता मी जे जस्ट बोलून गेलो, तुम्हाला जर काही इंडिव्हिज्युअल डाऊट वाटला असेल तर तुम्ही मला कनेक्ट करा की होम लोन मध्ये ऍडिशनली पेमेंट करणं, प्री पेमेंट ज्याला म्हणू, किंवा ऍडिशनली एखादा दुसरा हप्ता टाकणं वगैरे, हे अतिशय फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू चुकीची स्टेप आहे. जे लोन आहे ते डोक्यावर खांद्यावर झाल्याशिवाय काय हे नाही ते नाही म्हणून असं ते करतात. हे चुकीचं डिसिजन आहे. मग असे कितीतरी चुकीचे डिसिजन तुमच्या फायनान्शियल जर्नीमध्ये असू शकतात. ते एकदा व्हेरीफाय करा, पर्सनली कनेक्ट करा. आणि पुढचा जो आहे म्हणजे ज्यांना हा सिनेरिओ कोणाला सांगितला की ज्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत त्यांच्यासाठी. आता ज्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत आहेत पण गोल मॅपिंग माहित नाही, पैशांचे जे इन्व्हेस्टमेंट होते पण इन्व्हेस्टमेंट झालेली इन्व्हेस्टमेंट, ते आकडे जे आहेत ना ते आकडे तुमच्याशी बोलले पाहिजेत. त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत, त्यांचे लिकेजेस चेक करा. त्यांच्याकडे अशा काही फायनान्शियल गोष्टी आहेत की ते समजल्या तर शिल्लक राहायला चालू होतील. आणि ज्यांची इन्व्हेस्टमेंट चालू आहे ती इन्व्हेस्टमेंट, ते जे आकडे आहेत ते तुमच्याशी बोलतात का चेक करा. आकडे बोलले पाहिजेत.